नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज देगाव गावात बारेवाडीचं नमन आयोजित केलेलं आहे. मी फारच एक्साइटेड आहे कारण माझी ही पहिलीच वेळ आहे. तर आज हे नमन रात्री 12 वाजता सुरू होणार आहे. चला मग नमन पाहायला जाऊया. पाहिले नमन माझे धरणी मातेला, दुसरे नमन माझे सांग सूर्याला. करूया नमन, करूया नमन, करूया नमन. पाहिले नमन माझे धरणी मातेला, दुसरे नमन माझे सांग सूर्याला. निसरे नमन गजानना, जाहले नमन, करूया नमन, करूया नमन, करूया नमन. चौथे नमन माझे चौथी चांदाला, पाचवे नमन माझे पाच पांडवाला. आसमान भेतरी इच्छाशक्ती, प्राणांचे साम्राज्य, बलाढ्य इच्छाशक्ती. आणि या ब्रह्मांडाच्या निवेदनावर, ब्रह्मांडाच्या उपदेशानं, या सुखग्रहाचा वंचित वर्णन सूर्याच्या उपदेशानं ब्रह्मांडाची कदरात कदर प्रगत्या करून, प्राणवायू अन्नमयाचा त्याग करून या मानिता जगजीवना नाव घ्यावे, नाव घ्यावे तुझी नारायणा, नारायणा, नाव घ्यावे तुझी नारायण, नारायण. नारदा योग्य वेळी योग्य तो गोष्ट कथन केली. तुम्ही त्या देवांचे दास दिसतो मात्र खास. तिवार वायू भक्षण करून, अन्नपाण्याचा त्याग करून या कामचुरानं ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. वंचित असा वर लावला आणि ब्रह्मदेवाने या कामचुराच्या वरदस्त असं प्राप्त केला. नारदा, आता या कामचुराचे ब्रह्मांडामध्ये जो राजा म्हणजे मोठं कशा योजले आहे. आणि काळाच्या दरबारी दररोज ब्रह्मा, उर्वशी, मेनका यांचं सुंदर असं नृत्य सुरू असतं. परंतु आज या ठिकाणी एकही अप्सरा मला दिसत नाही. कुठे गेला सर्वजणी? रंभा, अगं ए रंभा, रंभा, अगं ए रंभा. दरबारी रंभा गंधर्व सर्व नाचताना तुला काही वाटत नाही. आणि या वेळेला तू अरे गौतम ऋषीची कन्या, तिला तू गतवचा करणार, तू इंद्र, तुला काहीच वाटत नाहीये. अरे होय कामासुरा, ही इंद्रपुरी आहे, स्वर्गलोक आहे, स्वर्गलोक. आणि इथे देवांच्या मनोरंजनासाठी आणि सर्वांच्या इच्छेने नेहमीच सुंदर असं नृत्य आणि गायन सुरू असतं.
महादेवा, हे भोलेनाथा, या कैलास पर्वतावर कामधेनू सोडले आलेले आहे. भोलेनाथा, सावधान. हे भोलेनाथा, पार्वतीपदे विचारा महादेव, अदर नाही नटेश्वरा, या कामसुराला दंडवत करत आहे. तुझं सर्व काही मंगल आहे ना. होय, परंतु महादेवा, या कामसुराची मोठी भरतवृक्ष आहे. या पर्वताची गणना या जगामध्ये केली जाते. या पर्वताची तुम्ही सोडून मग जनकल्याणासाठी तुम्ही बंडोकाराशी प्रस्थान करावं आणि हे कैलास पर्वत या कामसुराला शोधणं हीच मोठी कामसुराची चेतावणी देत आहे. मंगल पर्वताच्या नाहीतर कामसुराची 2 हात तयार युद्धास तयार व्हा. ठीक आहे, हो युद्ध असते. महादेवा, या कामसुराचा अग्नी भडकू नकोस, नाहीतर युद्धास तयार हो. हो युद्ध असते. हो, युद्धास तयार. अमृताला मध्याची गोळी आली आणि हा कामचोर अमार झाला. त्याप्रमाणे समाजात अमार झाला. हा कामचोर अमार झाला. गणेशा, हे गणेशा, हे गणेशा, प्रणाम. एक कामसुर दत्त्या, तुला तुझ्या वराचा फार गर्व झाला आहे. मी विकट रूपी अवतार घेऊन तुझा नाश करेन, तुझा वध करेन. होय, या ब्रह्मांडामध्ये या देवगणाचे देवगण मी नष्ट केलं आणि निवास रक्षण करून अन्नपणाचा त्याग करून ब्रह्मदेवानं मला वरदान दिलं. या कामसुरात मृत्यूचा भय नाही आणि याला मृत्यूचा कोणताही भय नाही. एक कामसुर दत्त्या, तुला तुझ्या वराचा फार गर्व झाला आहे. एक कामसुर दत्त्या, सर्व देव देवतांना त्यांच्या स्थळावर जाऊ दे. सर्व पृथ्वी तळावर जीव जंतू यांना व्यवस्थित स्थळांतर करू दे. कामसुर दत्त्या, जा दैत्यपुरी जाऊन सुखाने राज्य कर, सुखाने राज्य कर. होय गणेशा, मी सुखाने राज्य करणार नाही हे माहीत आहे तुला. आणि या देवगणाचा प्रारंभ झाल्यानंतर प्राण्याच्या भीतीने प्रत्येक देवगण भूमिवृक्ष पळाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवाचा तू पाठी राखा म्हणे निर्वंश दे. ठीक आहे, मी पण तेच बघत होतो. तुझा सर्व नाश मीच करेन. एक कामसुर दत्त्या, गणेशा, 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 मला तुझ्या चरणावरती स्नान दे. तुझ्या चरणावरती स्नान दे आणि या देवगणा मला शीटत करून या देवगणांचे कर. गणेशा, स्नान दे, मला तुझ्या चरणावरती स्नान दे. गणेशा, स्नान दे. अरे या शत्रूवर, या शत्रूवर, हा
तूच माझा गणासारथी, तुझ्या विना मार्ग बजदावी कोण, तूच माझा गणासारथी. 1 2 3 स्टार्ट. युद्धाच्या जोरावर कित्येक शूरवीर माझे सेवक झाले. माझी लाडकी बहीण देवकी हिचा शुभ विवाह सुरचंद नगरीचा राजकुमार वासुदेव यांच्या बरोबर मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. मूर्ख कंसा सावध हो. देवाजीच्या पोटी येणारे 8 व्यापत्य तुझा नाश करेल, तुझा वध करेल, तुझा मृत्यू निश्चित, तुझा मृत्यू निश्चित.
जाऊन सांगायचं की तू वाघाचं रूप घेऊन गोकुळावर आक्रमण कर आणि त्या पाट्या कृष्णाचं वध कर. जा हा निरोप देऊन या.
थेरडे अगे थेरडे बोल का म्हणता का भावाने? आले आले. नारनवेली नखरेवाली मावशी बाई मी आहे सुंदर. सूर्याला आग आहे. नाव काय? प्रवीण डावल. तुमच्या जो बाळावर डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. तो माझ्या प्रेमाचा लव यू टू. पहिली सगळी माणसं दिसायची, आता साला मोबाईल दिसतायत. सावकीश कार्तिक तो फोटू काय फोटू हा मागा या अरे थांब, अजून खालीच नाही गेलाय. अरे तिथं कोण मध्ये भेटला पॉय, तोच काढता काढता राखीनं मला. अरे तो माझा होता ना अंगावर बसलेला मुगांबो. काय ग मावशी इतका उशीर का? मुंबई आमची होती. हातात घेतले दप्तर आणि पाटी आणि तसंच गेले आपल्या मराठीसाठी. समजलं मला का उशीर झाला ते? बरं बरं असं आहे मग ठीक आहे. अगं राधे, मला ना कोण बोलला ग? अगं आपल्या पोरींपैकी एक्झाम मांडली बघ. तिला पहिलं बोल, मी सुटले. काय ग तू पोलीस ना भट्ट भावाने चुकले. बोलली भट्ट भावाने तिला बोल पहिलं मी चुकले. माफी मागणार तिने असं सांग तिला. मावशी बघ बघ अगं, घेतलंस का नेसलंस का सांगायला पाहिजे. बघ सांगायला पाहिजे का? अगं तू कधी सांगतास ही बाकी बरं वाटत नाही. नक्की सांगू. बघ मोबाईल काढून टपले. ऐक तर ना.
बाहेर होताच तरी कुठं? गावावरून आला म्हणतो. अरे कुठल्या गावाला आलास? अरे द्यादावरून आलाय. कुठल्या वाडी करू तू? देगावचे म्हणतो. कुठला? हो, देगाव म्हणतो. अरे देगावचा म्हणजे ह्याचाच आहे हा. अरे, मेले. काय पण म्हणतोस हे? मला सांग तू कुठच्या गावचा? या त्या गावचा? हा कुठच्या गावचा? त्या गावचा? मग कोणाचा? पण मेले. बघ काय म्हणतो तुझाच आहे. तू माझा बोलायच काय? मेला मावतील बाबा, मेला. मी काय बोलतो तुला ना बाबू तिथं जाऊन बोल तर तुला ती आई बोलवते बघ.